आहाहाहा! एक ऑथेंटिक सुगंध येतो आहे भाजीमधून. भाजीमध्ये कुठल्याही महागड्या मसाल्याचा वापर केलेला नाही आहे किंवा अगदी तेलाचा सुद्धा आपण इथे तंतोतंत वापर केलेला आहे. हिवाळा म्हटलं की भाज्याची रेलचेल असते. म्हणून या ऋतूमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या तयार करतो. विशेष करून आपल्याकडे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची एक मिक्स भाजी तयार केली जाते. पण तीही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची. मी आज माझ्या पद्धतीने बनवली. भाजी इतकी टेस्टी झाली होती, की कढईभर भाजी चौघांनी संपवली. भाजीमधील सर्व गोष्टी परफेक्ट शिजल्या, की भाजीला चव येते. भाजीचा रस्सा इतका परफेक्ट झाला, जो तुम्हाला भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता. म्हणजे अगदी परफेक्ट कोट होतो आणि अगदी चवदार हा रस्सा तयार होतो. मला तर असं वाटते, की या सीझनमधील ही सर्वात हेल्दीएस्ट अँड टेस्टीएस्ट भाजी असावी. ही भाजी मी भरपूर तयार करून घेतली, म्हणजे मनसोक्त ही भाजी खाता येईल. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि या सीझन मध्ये एक ना अनेक प्रकारच्या शेंगवर्णीय भाज्या येतात, ज्याच्या आपण काही शेंगाच्या दाण्याची भाजी करतो, तर काही शेंगाच्या सालाची भाजी करतो. तर मी गावावरून ना वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा आणलेल्या. तर म्हटलं चला याची आपण मस्त भाजी तयार करूया. माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या ना त्या सगळ्या मी शेंगा इथे घेतलेल्या. तर असं जरुरी नाही की तुमच्याकडे पण ह्याच असायला पाहिजे. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या प्रकारच्या तुम्ही भाज्या घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये अजून ऍडिशन पण करू शकता, काही अवॉइड करू शकता. पण तुम्हाला सांगते मी, भाजी अगदी एक नंबर तयार होते आणि हेल्दीएस्ट भाजी आहे ही या सीझन मधली. तुम्ही याला भोगीची पण भाजी म्हणू शकता. बरेच जण संक्रांतीमध्ये ही भाजी तयार करतात. तर त्यात तशीच आपण एक भाजी मस्त तयार करणार आहोत आणि वेगवेगळ्या भाज्या तिथे वापरल्या, म्हणून मी बहारदार भाजी याला म्हटलं. आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी 3 प्रकारचे दाणे घेऊन घेतलेले आहे. तर आमच्याकडे याला कुलथाचे दाणे म्हणतात. तर ह्या अर्धा किलो शेंगा होत्या. तर त्याचे हे दाणे आहे आणि हे जे फ्रेश निघतात या सीझनमध्येच हे मिळतात. आणि ह्या ज्या शेंगा आहेत त्या चितळा किंवा त्याला दूध मोगरा पण म्हणतात. तर ह्या 1 पाव शेंगा होत्या, त्याचे हे दाणे. तर बघा असं थोडंसं त्याच्यामध्ये पिंकिश हे दिसतात, स्पॉट दिसतात, म्हणून त्याला चितळा म्हणतात. आणि एकदम पांढरा शुभ्र येतो एक, तर त्याला दूध मोगरा म्हणतात. तर दोन्ही सारख्याच प्रकाराचे आहे. नंतर मूठभर जे आपला रेग्युलर जी पोपटी असते किंवा पावटा म्हणतात, तर ते दाणे आहे. तर हे तिन्ही दाणे एकत्र करून घ्यायचे. एखाद्या भांड्यात घेऊन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे. आता त्यानंतर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वालाच्या शेंगा आहे. म्हणजे याच्यामध्ये अजूनही प्रकार आहे. मला 3 मिळाले. मी या 3 प्रकारच्या घेतलेल्या. तर हे अगदी घरच्या झाडाचा शेंगा आहेत ह्या. तर याची सालं आणि दाणे, म्हणजे दाणे जरी मोठे मोठे दिसले असते तरी त्याची जी सालं आहेत ना ती अगदी कोवळी असतात. तर ते व्यवस्थित आपल्याला तोडून घ्यायचे. म्हणजे जो वाक निघतो ना त्याचा, तो सगळा काढून टाकायचा त्याचा. नाहीतर काय होतं, ते दातामध्ये येतं आणि मग भाजी खायला बघत नाही. जांभळ्या कलरचा हा वाल आहे. तर याचे पण दाणे आणि साल, म्हणजे तिन्ही याचे दाणे आणि साल आपल्याला वापरायचे आहे. त्याच्यामध्ये पण अजून एक व्हेरायटी येते ती हिरवा कंच एक असतो. तर ते तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता किंवा अजून एक थोडा चपटा वाल येतो तो तुम्ही घेऊ शकता किंवा अजून एक जो आहे तो थोडासा पांढुरका वाल येतो तोही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तुम्ही शेंगा या भाजीसाठी वापरू शकता. जे हिरव्या कंच शेंगा दिसतात ना तर त्या घेवडा आहे, पण आमच्याकडे त्यालाही वालच म्हणतात. आता हे सगळे आपण एकत्र करून घेऊ आणि आणि नंतर मग ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे. सुरुवातीला थोडंसं 5 मिनिट हे शेंगा त्याच्यामध्ये राहू द्यायच्या आणि नंतर मग त्या धुवून घ्यायच्या. दाणे घेतले होते ना, त्या दाण्याला थोडंसं वाफवून घ्यायचं. तर सुरुवातीला गरम पाणी करून घ्यायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आणि नंतर हे दाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कारण हे दाणे थोडेसे हार्ड असतात, तर भाजीमध्ये शिजायला वेळ लागतो. म्हणून हे असे वाफवून घ्यायचे. तर फक्त आपल्याला 2 मिनिट वाफवायचे हे दाणे. 2 कांदे, 2 टोमॅटो, थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या आणि 2 इंची आल्याचा तुकडा आणि हे सुकं खोबरं आहे. तर छोटे 2 ते 3 तुकडे मी याचे घेऊन घेतले. त्यानंतर ही वांगी आहे, तर हिरवी वांगी आहे. अगदी चवदार लागतात त्या सीझनमध्ये. 6 ते 7 वांगे आहे किंवा जवळपास 1 पावाच्या जवळपास असेल. तर या वांग्याला ना, वांग्याची जशी साईज आहे त्याप्रमाणे कापून घ्यायचे. खूप छोट्या छोट्या फोडी आपल्याला तयार नाही करायच्या. तुरीचे दाणे होते माझ्याकडे, तर ते दाणे मी टाकून घेतलेले. वांगे छान धुवून घ्यायचे. आता मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी 2 टेबलस्पून धणे घेतलेले आहे. तर धण्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं. थोडेसे चांगलं गरम होऊ द्यायचं धण्याला. धणे भाजायला जे आहे ना थोडा वेळ लागतो. त्यानंतर 1 टेबलस्पून जिरं, नंतर 1.5 टेबलस्पून तीळ, खोबरा किस घेऊन घेतलेला. त्याला किसल्यानंतर ना ते 2.5 टेबलस्पून भरलेला आणि छोटा तुकडा कलमीचा घ्यायचा, खूप जास्त नाही घ्यायचा. आणि 6 मिरे आहे आणि 2च लवंग आहे. जर तुमच्याकडे
तमालपत्र असेल ना तर 2 तमालपत्र अवश्य टाका. माझ्याकडचे ऍक्च्युली संपले होते म्हणून मी नाही घातले. आणि याला आपल्याला छान खमंग सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही हे सोनेरी रंगाचे झालेले आहे. आणि आता हे एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आणि आपल्याला तो मसाला नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आणि एक लसणाचा गाठा होता आणि आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. ते थोडा वेळ त्याला परतून घ्यायचं. आणि नंतर आपण तो कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा. अर्धा चमचा मीठ घालून घेतलं म्हणजे सगळं पटकन शिजतं. आणि याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा. तर तुम्ही कोथिंबीरीच्या काड्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि कापून घेतलेले टोमॅटो त्याच्यामध्ये घालायचे. आता इथे आपल्याला टोमॅटोला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर त्यासाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपले टोमॅटो जे आहे ते पटकन सॉफ्ट होतात. टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहे. आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्यालाही छान पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्याची प्युरी तयार करायची. तर ते आपण करून घेणार आहोत. आता भाजीला फोडणी घालून घेऊया. तर त्यासाठी 2 टेबलस्पून 2 ते 3 टेबलस्पून किंवा तुमच्या आवडीने तुम्ही तेल घाला. तेल टाकून घेतलेलं तेलाला आपल्याला गरम होऊ नाही द्यायचं आहे. लगेच जो आपण आपली पेस्ट करून घेतली होती ना ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. पण पेस्ट चांगली अशा पद्धतीने बारीक करायची. नंतर आपला जो ड्राय मसाला होता तो लगेच टाकून घ्यायचा. म्हणजे थोडंसं परतवून घ्यायचं तेलामध्ये आणि हे सगळं साहित्य लगेच आपल्याला टाकायचं आहे. नंतर अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि 2.25 चमचे लाल मिरची पावडर आहे. तर इथे मिरची पावडर जे आहे ते तुमच्या चवीने घाला आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने तेल सोडलाय. मसाले ऑलरेडी आपले भाजले होते ना त्याच्यामुळे लगेच हे मसाले शिजतात. आपल्याला खूप शिजवायची गरज नाही आहे मसाल्याला. आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी 2 वाट्या पाणी घालून घेतलेलं आणि ते पाणी आपण त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा तो मसाला. आणि ते पाणी टाकल्यानंतर मसाल्याला छान शिजू द्यायचं. तर काही नाही 1 ते 2 मिनिट फक्त हा मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे फ्लेवर छान उतरतात त्याच्यामध्ये. आता मसाला चांगला मिक्स केला की सुरुवातीला पहिले वांगे आणि आपण तुरीचे दाणे होते ते टाकून घ्यायचे आणि मग त्या तोडून घेतलेल्या सगळ्या शेंगा टाकायच्या. आणि इथे मीठ जे आहे ना ते मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे टाकून घेतलेले. आणि हे तुम्ही बघू शकता वाफवलेले दाणे आहे. म्हणजे खूप गलगल नाही होऊ द्यायचे. खूप गलगल नाही झालेले, अगदी परफेक्ट झालेले आहे. ते सगळ्यात शेवटी टाकून घ्यायचे. हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि असं थोडा वेळ आपल्याला याला आता शिजवून घ्यायचं आहे. तर त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ. फक्त 2 मिनिट आपण याची वाफ काढून घेऊ. जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही म्हणजे सगळा मसाला जो आहे त्या सगळ्या याला लागतो. आपला मसाला जो आहे त्या सगळ्या भाज्यांना लागतो आणि भाजीला एक मस्त चव येते. आता या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर मी बाजूला गरम पाणी ठेवलं होतं. 2 ग्लास भरून गरम पाणी टाकलं होतं. तर ते पाणी याच्यामध्ये घालायचं. थंड पाणी टाकायचं नाही. आणि भाजी आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. जे तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं. पण थोडीशी ग्रेव्ही आपण ठेवली. आता परत झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. तर आता थोडा वेळ भाजी शिजवून झाली म्हणजे परत 3-4 मिनिट ही भाजी चांगली शिजली, भाजीला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये 1 चमचा आपण गूळ घालून घेऊ. गूळ घातल्यामुळे ना अगदी अप्रतिम चव येते भाजीला. बरं गूळ ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नका घालू. आता गूळ घातल्यानंतर पण भाजीला चांगलं असं 2-3 मिनिट शिजू द्यायचं आणि परत भाजी मिक्स करायची. तर बघू शकता रस्सा जो आहे अगदी परफेक्ट झालेला आहे आपल्या भाजीचा. आपण भाजी चेक करूया. बघा मस्त भाजी शिजलेली आहे. अगदी गलगल नाही झाली, काही नाही, परफेक्ट आहे. तर वांगे बघूया आपण. शेंगा पण खूप चांगले शिजले आहे. दाणे पण मस्त शिजले आहे भाजीला. आणि आता भाजीमध्ये छान कोथिंबीर टाकून आपली भाजी अगदी तयार आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही ताबडतोब घेऊ शकता वाढायला. आणि तुम्हाला सांगते चवीला ही भाजी अप्रतिम होते. म्हणजे एकदम एक ऑथेंटिक आणि गावरान जो आहे ना स्वाद या भाजीला येतो. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा. अगदी फर्स्ट क्लास भाजी तयार होते. आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.